न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। निवडणुकीच्या संदर्भात एकच भूमिका असते की समोर एक विरोधी पक्ष निवडणूक लढण्यासाठी असावा लागतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी शिवसेना शिंदे गट हा एकमेव असा पक्ष आहे की जो समोर निवडणूक लढवेल आणि त्यामुळे जे काही मागे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निवडणूक लढवली असेल, भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढवली असेल, पण समोर एकच शिवसेना हा एकमेव विरोधी पक्ष म्हणून निवडणूक लढवलेली आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ज्या मी पुन्हा रिपीट करतो की ज्या ठिकाणी एक प्रबळ ज्यावेळी महायुतीचा घटक पक्ष असतो तिथं जर कोणी विरोधक नसेल तर त्या घटक पक्षाबरोबर आपण मैत्रीपूर्ण लढत लढतोय आणि हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीचं आहे। महाराष्ट्रामध्ये नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत। 17 तारखेपर्यंत नॉमिनेशन फॉर्म भरण्याची शेवटची मुदत आहे। याच पार्श्वभूमीवर भगूर नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची ही संयुक्त पत्रकार परिषद इथं संपन्न होते। या पत्रकार परिषदेत घेण्याच्या मागची महत्वाची भूमिका एकच आहे की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। महायुतीचं सरकार असल्या कारणामुळे घटक पक्ष एकत्र येऊन काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये निवडणुका लढत आहेत। आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की केंद्रामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत विकास करतोय आणि त्याचप्रमाणे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा विकास होतोय। त्याच अनुषंगाने दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत तो जो विकास आहे तो जर आपल्याला एक्झिक्यूट करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली सत्ता असणं महत्वाचं आहे आणि त्याच कारणामुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी काळातील भगूर नगर परिषद एकत्रपणे निवडणूक लढवतील। आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या देवळाली मतदारसंघाच्या अतिशय कर्तव्यदक्ष कार्यतत्पर आमदार भगूरमध्ये महायुतीत फूट, भाजप राष्ट्रवादी एकत्र, शिंदे गट स्वबळावर। नाशिकच्या भगूर नगर परिषद निवडणुकीत महायुतीत मोठी फूट पडली आहे। काल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकत्र येत मैत्रीपूर्ण लढतीची घोषणा केली। यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेला महायुतीपासून स्पष्टपणे दूर ठेवण्यात आले आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नगरीत झालेल्या या पत्रकार परिषदेत भाजपने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला थेट पाठिंबा जाहीर केला। राष्ट्रवादीच्या नाशिक महिला जिल्हा अध्यक्ष प्रेरणा बलकावडे यांची भगूर नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली। पक्षश्रेष्ठींच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नगर अध्यक्षाची निवडणूक लढवणार आहे, उमेदवार देणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमच्या महिला जिल्हा अध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे या उमेदवारी करणार आहेत। तरी आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवून हा निर्णय घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांची युती आम्ही सर्वजण जाहीर करत आहोत आणि त्या निमित्ताने सर्व पत्रकार बांधवांशी, नागरिकांशी हा संवाद आहे। खर तर महायुतीचं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप चांगले असे निर्णय घेत आहे। या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, या तिघांच्याही नेतृत्वात चांगली विकास कामं, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे, कामगारांचे, महिलांचे प्रश्न सोडवण्याचे काम हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे मंत्री महोदय आदरणीय गिरीश भाऊ यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार
यांच्या परवानगीने आम्ही ही युती इथे जाहीर करत आहोत आणि 2025च्या निवडणुकीला आम्ही दोन्ही पक्ष ताकदीने सर्व नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असेल, त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांसह सर्व पदाधिकाऱ्यांसह आम्ही ताकदीने इथे उतरलेलो आहोत आणि 100% आम्हाला विजय मिळेल याची पण खात्री आम्ही मनात बाळगून आहोत. यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ असतील, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मैजुने दाते असतील, गिरीश भाऊ आहेत, पेशकर साहेब आहेत, त्याच्यानंतर आमचे दिनकर अण्णा पण तिकडून आले, जेनरोड वरून आलेले आहेत, सर्व इथे सोमनाथ भाऊ आहेत, बाळासाहेब आहेत, सर्वच पदाधिकारी आहेत, हे दोन्ही अरिंगे साहेब आहेत, सर्वच पक्षाचे पदाधिकारी हे शहरातून ग्रामीण मधून बगूरच्या प्रचारासाठी काम करण्यासाठी उत्सुक आहेत आणि म्हणून आम्ही सर्वजण पूर्ण तयारीनिशी आज ही पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा करीत आहोत. धन्यवाद. या घडामोडीनंतर भगूरमध्ये भाजप राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीतील अंतर्गत तणाव आता उघडपणे समोर आला असून निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे. पक्ष ज्या ज्या ठिकाणी स्ट्रॉंग आहेत त्या ठिकाणी जर विरोधकच नसले तर त्या ठिकाणी मित्र पक्षामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण काही ठिकाणी लढती होत आहेत. त्याच अनुषंगाने आज जर आपण बघितलं तर सिन्नर येथे शिवसेना आणि भाजप एकत्र आलेले, त्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या ठिकाणी एकत्र आलेले. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संयुक्तिकरित्या त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली तर त्या ठिकाणी मित्रपक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज भगूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र निवडणूक लढवते. त्याच अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या भगूर नगरपालिकेमधील जे काही आपल्या विचारांचे किंवा महायुतीच्या विचारांचे जे जे काही ताकद असतील किंवा जे जे घटक पक्ष असतील तेही या ठिकाणी आपल्याला जॉईन होतील आणि ही एकत्रितपणे ही निवडणूक लढवली जाईल. मी आमदार आयरे मॅडमना विनंती करतो की त्यांनी पुढे मार्गदर्शन